फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न अल्फाबेट्स. मित्रांनो, आज आपण अल्फाबेट्स म्हणजे काय हे शिकणार आहोत. फ्रेंड्स, अल्फाबेट्स मीन्स वर्णमाला. आपण मराठीमध्ये त्याला बोलत असतो वर्णमाला. फ्रेंड्स, देर आर टोटल 26 अल्फाबेट्स इन इंग्लिश लँग्वेज. मित्रांनो, इंग्रजीमध्ये एकूण 26 मूळ अक्षरे आहेत किंवा 26 वर्णमाला आहेत. सो लेट अस लर्न इन डिटेल. लेट अस लर्न अल्फाबेट्स. चला वर्णमाला शिकूया. फ्रेंड्स, आता आपण जेव्हा वर्णमाला शिकत असतो त्यावेळेस आपल्याला कशा पद्धतीने वर्णमाला शिकावी लागते, कोणती पद्धत अवलंबावी लागते हे आता आपण बघणार आहोत. वी हॅव टू रेकग्नाइज द शेप ऑफ द अल्फाबेट्स. ज्यावेळेस आपण वर्णमाला शिकत असतो त्यावेळेस आपल्याला कशा पद्धतीने वर्णमाला शिकावी लागते, तर वर्णमालेचे आकार ओळखून. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू आयडेंटिफाय द शेप ऑफ द अल्फाबेट्स. सुरुवातीला आपल्याला वर्णमालेचे आकार ओळखावे लागतात. त्यानंतर मित्रांनो, रेकग्नाइज द साऊंड ऑफ द लेटर्स. प्रत्येक अक्षराचा आवाज हा वेगवेगळा असतो आणि त्यावेळेस आपल्याला अक्षराचा आवाज ओळखा. म्हणजेच प्रत्येक लेटर हे वेगवेगळे साऊंड देते. प्रत्येक लेटरचा साऊंड हा डिफरंट असतो, डिस्टिंक्ट असतो आणि आपल्याला तो साऊंड शिकावा लागतो, ओळखावा लागतो. इन दिस वे फ्रेंड्स वी कॅन लर्न अल्फाबेट्स. थर्ड थिंग इज दॅट रेकग्नाइज रायटिंग पॅटर्न ऑफ अल्फाबेट्स. वर्णमाला लिहिण्याची पद्धत ओळखा. जेव्हा आपण वर्णमाला लिहितो जसे की ABCD, प्रत्येक लेटर लिहिताना आपल्याला ते वेगवेगळ्या पद्धतीने पॅटर्ननुसार लिहावे लागते आणि आपण ही पद्धत ओळखून आपण अल्फाबेट्स शिकू शकतो, म्हणजेच वर्णमाला लिहिणे शिकू शकतो. लर्न हाऊ टू होल्ड पेन्सिल प्रॉपरली. पेन्सिल व्यवस्थित कशी धरायची ते शिका. फ्रेंड्स, वेन वी आर लर्निंग अल्फाबेट्स ABCD, दॅट टाइम वी आर लर्निंग हाऊ टू होल्ड पेन्सिल. पेन्सिल कशी पकडायची हे आपण शिकतो आणि या माध्यमातून आपण स्टेप बाय स्टेप पुढे जात असतो आणि आपल्याला पूर्ण वर्णमाला ह्या आपण शिकत असतो. ओठ, दात आणि पुढची जीभ यांना स्पर्श करणारे अक्षरे. आता मित्रांनो, आपण काही लेटर्स बघणार आहोत. जे लेटर्स बोलताना आपला स्पर्श हा ओठ, दात आणि पुढची जीभ यांना होत असतो. तर चला बघूया ती लेटर्स कोणती आहेत. BDFJ LMNPSTVWZ. मित्रांनो, ही लेटर्स जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस आपले ओठ, दात आणि पुढची जीभ यांना स्पर्श होतो. मित्रांनो, आता आपण बघूया तोंडाच्या मागच्या बाजूने बाहेर पडणारी वर्णमाला. आपण जेव्हा ही लेटर्स बोलतो त्यावेळेस आपला साऊंड हा तोंडाच्या मागच्या बाजूने पडतो. ती लेटर्स आहेत ACHILOQRUXY. ही अशी लेटर्स आहे मित्रांनो. जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस आपला साऊंड हा तोंडाच्या मागच्या बाजूने पडतो. नाव फ्रेंड्स, लेट अस सी नेक्स्ट. आता आपण मित्रांनो इंग्रजीमधील अल्फाबेट्स आणि त्याचे मराठीमध्ये उच्चार म्हणजेच प्रोनाउन्सिएशन बघणार आहोत. आता आपण A to Z सर्वच लेटर शिकूया, वर्णमाला शिकूया. मित्रांनो, A ह्या लेटरचा उच्चार मराठीमध्ये काय होत असतो? अ. A मीन्स अ, B मीन्स ब, C क D ड, E A F F, G G H H, I E J J, K K L L, M M N N, O O P P, Q Q R R, S S T T, U A, V W, W W X S, Y Y and Z Z. अशा प्रकारे मित्रांनो आपण A to Z ही अल्फाबेट्स वर्णमाला मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये कशी बोलावी हे शिकलेलो आहोत.
Now friends, let us see. English alphabets has 26 letters. इंग्रजी अल्फाबेट्समध्ये मुळाक्षरांमध्ये एकूण 26 लेटर्स आहेत आणि यामध्ये आपण आता बघूया. लेट अस लर्न अल्फाबेट्स इन 4 लाईन्स. ही अल्फाबेट्स 4 लाईन्समध्ये कशी लिहावी हे आता आपण शिकणार आहोत. फ्रेंड्स, अल्फाबेट्स आर क्लासिफाईड इंटू 2 कॅटेगरीज. अल्फाबेट्स हे 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड केले गेलेले आहेत. फर्स्ट आहे कॅपिटल लेटर्स आणि दुसरे आहे स्मॉल लेटर्स. आता फर्स्ट लेटर्स मीन्स व्हॉट? फर्स्ट लेटर म्हणजे कॅपिटल लेटर. आपण त्याला मराठीमध्ये मोठी लिपी असे बोलत असतो. आणि दुसरी आहे सेकंड म्हणजेच स्मॉल लेटर्स, म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये छोटी लिपी असे बोलत असतो. नाव लेट अस सी फ्रेंड्स. फ्रॉम A to Z all 26 letters are given there which are written in capital. आपण इथे बघू शकतो की A to Z सर्वच वर्णमाला, सर्वच अल्फाबेट्स लेटर्स हे कॅपिटलमध्ये म्हणजेच मोठ्या लिपीमध्ये देण्यात आलेले आहेत. आणि मित्रांनो, आपण वाचू शकतो आणि शिकू शकतो. आपण ऑब्झर्व करू शकतो की एकूण 26 लेटर्स आहेत. आता मित्रांनो, चला बघूया पुढील अल्फाबेट्स. आता इथे आपल्याला कोणती अल्फाबेट्स दिसत आहेत? तर A to Z हीच अल्फाबेट्स आहेत, हीच वर्णमाला आहे. परंतु ही आपल्याला इथे स्मॉल लिपीमध्ये म्हणजेच छोट्या लिपीत बघायला मिळत आहे. फ्रेंड्स, आपण जेव्हा ABCD जेव्हा ही 4 लेटर्स बघतो तर प्रत्येक लेटरचा शेप हा वेगवेगळा आहे. आपण जेव्हा B लिहितो तेव्हा B ची दांडी ही वरती असते. जेव्हा C लिहितो तेव्हा C हे लेटर आपण 2 ओळीमध्ये म्हणजे एका ओळीच्या स्पेसमध्येच लिहितो. परंतु जेव्हा D लिहितो, D ची दांडी पुन्हा वरती जाते. अशा प्रकारे मित्रांनो, आपण इथे ऑब्झर्व करू शकतो आणि आपण A to Z ही लेटर्स स्मॉल लिपीमध्ये कशी लिहावी हे आपण शिकू शकतो. Friends, today we are going to learn alphabets with phonic sound. And the first alphabet is alphabet A. A apple, A apple, A ant, A ant. B bat, B bat, B ball, B ball. C cat, C cat, C cup, C cup. D dog, D dog, D dot, D dot. E egg, E egg, E elephant, E elephant. F fish, F fish, F frog, F frog. G goat, G goat, G grass, G grass. H hand, H hand, H hat, H hat. I ink, I ink, I insect, I insect. J juice, J juice, J jar, J jar. K king, K king, K kite, K kite. L lamb, L lamb, L leaf, L leaf. M man, M man, M monkey, M monkey. N neck, N neck, N nose, N nose. O ocean, O ocean, O or. P plum, P plum, P parrot, P parrot. Q queen, Q queen, Q quail, Q quail. R rope, R rope, R rat, R rat. S sun, S sun, S sunflower, S sunflower. T tap, T tap, T tub, T tub. U uncle, U uncle, U umbrella, U umbrella. V violin, V violin, V violet, V violet.
W well, W well, W water, W water. X box, X box, X fox, X fox. Y yacht, Y yacht, Y yellow, Y yellow. Z zoo, Z zoo, Z zebra, Z zebra. So friends, this is how we have learned alphabets with phonic sound. I hope you have understood each alphabet with correct sound and its pronunciation. Thank you. Have a nice day. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजचा टॉपिक अल्फाबेट्स म्हणजेच वर्णमाला शिकलेलो आहोत. मित्रांनो, आपल्याला एक्सरसाइज सॉल्व करायची आहे. आपण जो टॉपिक शिकलो आहोत त्या टॉपिकच्या बेसवरती आपल्याला एक्सरसाइज म्हणजेच स्वाध्याय देण्यात आलेला आहे आणि तो आपल्याला सॉल्व करायचा आहे. प्लीज राईट फर्स्ट अल्फाबेट्स इन 4 लाईन्स. कृपया 4 ओळींमध्ये प्रथम कॅपिटल अक्षरे लिहा. इथे आपल्याला 4 ओळी दिसत आहे. फर्स्ट याच्यात 4 ओळी आहे, नंतर 4 ओळी, नंतर स्पेस आहे, परत 4 ओळी आणि आपल्याला ही सर्व लेटर्स 4 ओळींमध्ये म्हणजेच 4 लाईन्समध्ये लिहायची आहेत. प्लीज राईट सेकंड स्मॉल अल्फाबेट्स इन 4 लाईन्स. कृपया दुसरी लहान अक्षरे 4 ओळींमध्ये लिहा. जसे की आपण शिकलो आहोत कॅपिटल लेटर्स अँड स्मॉल लेटर्स. फर्स्ट जो स्वाध्याय देण्यात आलेला आहे, फर्स्ट जी एक्सरसाइज देण्यात आलेली आहे त्यामध्ये आपल्याला कॅपिटल लेटर्स लिहायची आहेत आणि येथे आपल्याला स्मॉल लेटर्स म्हणजेच सेकंड लिपी लिहायची आहे आणि सेकंड लिपी A to Z लेटर्स आपल्याला 4 ओळींमध्येच लिहायचे आहे. इन दिस वे फ्रेंड्स, टुडे वी हॅव लर्न्ड अल्फाबेट्स. अशा प्रकारे मित्रांनो आपण अल्फाबेट्स म्हणजेच वर्णमाला कशा लिहाव्यात हे शिकलेलो आहोत. फ्रेंड्स, वन ऑफ माय कलीग विल टीच यू हाऊ टू राईट अल्फाबेट्स इन इंग्लिश. मित्रांनो, माझी सहकारी ही तुम्हाला इंग्रजी अल्फाबेट्स वर्णमाला लाईन्स अँड कर्व्सच्या माध्यमातून कशी लिहावी हे शिकवणार आहे. तर चला मित्रांनो आपण शिकूया. विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण अल्फाबेट शिकलो. तर ते प्रत्येक अल्फाबेट आपण वेगवेगळ्या पद्धतीने राईट करत असतो. त्यामधील काही अल्फाबेट आपण फक्त लाईन यूज करून लिहितो, तर मग काही अल्फाबेटसाठी आपण लाईन आणि कर्व दोन्ही सुद्धा यूज करत असतो. तर त्यामधील काही अल्फाबेट्स आपण नुसते फक्त कर्व यूज करून लिहित असतो. अल्फाबेट्स विथ ओनली लाईन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, मी स्टँडिंग लाईन यूज करून, स्लीपिंग लाईन यूज करून हे लेटर बनवलं. हे कोणतं लेटर आहे? L. आता आपण नंतर पुढचं लेटर बघूयात. स्टँडिंग लाईन, स्लॅन्टिंग लाईन, स्लॅन्टिंग लाईन, अगेन स्टँडिंग लाईन. हे कोणतं लेटर बनलं? M. आता आपण अजून एक लेटर बघूयात. स्टँडिंग लाईन, स्लॅन्टिंग लाईन, अगेन स्टँडिंग लाईन. हे कोणतं लेटर आहे? N. स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन, स्लीपिंग लाईन. हे कोणतं लेटर बनलं? हे आहे I. आता आपण अल्फाबेट विथ ओनली कर्व, कर्वच्या माध्यमातून सुद्धा लेटर्स लिहिले जातात. आता आपण ते शिकूयात. अल्फाबेट्स विथ ओनली कर्व्स. C. इथे मी एक कर्व यूज करून C बनवलेला आहे. U. हे कोणतं लेटर आहे? S. दोन कर्व यूज करून मी इथे O बनवलेला आहे. हे कोणतं लेटर आहे? O. आता अशाच प्रकारे काही लाईन्स आणि कर्व्स यूज करून सुद्धा लेटर बनले जातात. तर आपण बघूयात अल्फाबेट विथ लाईन्स अँड कर्व्स. इथे मी काही लाईन्स आणि कर्व्स वापरून लेटर बनवू राहिले. स्टँडिंग लाईन, कर्व, हे लेटर आहे D. स्टँडिंग लाईन, कर्व, अगेन कर्व. हे कोणतं लेटर आहे? हा आहे B. स्टँडिंग लाईन, कर्व, हे कुठलं लेटर आहे विद्यार्थी मित्रांनो? हा आहे P. आता आपण ह्या P ला जर एक लाईन काढली तर हे कुठलं लेटर बनतं? हे आहे R.
जे. विद्यार्थी मित्रांनो, बघितलं आपण कशा वेगवेगळ्या पद्धतीने तसेच लाईन्स अँड कर्व्स वापरून लेटर्स बनवू शकतो. अपेक्षा आहे की तुम्हाला हे समजलं असेल. थँक्यू फॉर द डे. Dear students, now we will do the exercise on the chapter which we learnt. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.